हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू आचार्य अकॅडमी केमिस्ट्री सीईटी क्रॅश कोर्स. आणि आज आपण मॅथमॅटिक्सचा क्लास 11चा एक सोपा चॅप्टर घेऊन आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री. सोपा चॅप्टर आहे हा, बट याच्यामध्ये खूप सारे फॉर्म्युले असतात आणि सगळे फॉर्म्युले तुम्हाला क्लास 12 मध्ये जो पण कॅल्क्युलसचा पार्ट शिकतो त्या पूर्ण कॅल्क्युलस मध्ये ट्रिग्नोमेट्री लागेल. फिजिक्स मध्ये पण ट्रिग्नोमेट्री लागेल. क्लास 12 मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नावाचा चॅप्टर, तिकडे पण ट्रिग्नोमेट्री लागेल. म्हणजे सगळीकडे ट्रिग्नोमेट्री ट्रिग्नोमेट्री आणि ट्रिग्नोमेट्री. सो हा चॅप्टर आपल्याला परफेक्ट करून जायचा आहे, त्यातले फॉर्म्युलेज लर्न करायचे. ठीक आहे, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. या चॅप्टर मध्ये काय काय बघायला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले जे असेल ते काही फॉर्म्युलेज आहेत, हे आपण रिवाइज करू. जो पहिला सेट ऑफ फॉर्म्युले आपण सांगतोय की तो पहिला सेट जो आहे तो आहे या टाईपच्या फॉर्म्युलाचा, ज्याच्यामध्ये सम आणि डिफरन्स कंपाऊंड अँगल म्हणतो आपण त्यांना. हे साइन ए प्लस बी झालं, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी, टॅन ए प्लस बी, टॅन ए मायनस बी, कॉट ए प्लस बी आणि कॉट ए मायनस बी. हे फॉर्म्युला याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी सध्या. ठीक आहे, तर हे साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहेच आता. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. इकडे साइन ए मायनस बी साठी असेल तोच फॉर्म्युला, फक्त मध्ये साइन मायनस असेल. कॉस साठी जो फॉर्म्युला तो थोडासा वेगळा पॅटर्न आहे. आता कॉस ए प्लस बी साठी काय असणार, तर कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. ठीक आहे, कॉस ए कॉस बी सोबत असतील, साइन ए साइन बी सोबत असतील. मध्ये मायनस साइन आहे त्या प्लस वाल्या फॉर्म्युलासाठी. मग मायनस वाल्या फॉर्म्युलासाठी काय असेल, मध्ये प्लस साइन असेल. ठीक आहे, उलट्याचे साइन उलटे असणार आहेत. इकडे साइन कॉस कॉम्बिनेशन असते, साइन कॉस कॉस साइन असं. इथे कॉस कॉस साइन साइन असेल. साइन लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कधी घ्यायचं ते. ओके, त्यानंतर टॅन ए प्लस बीचा जो फॉर्म्युला आहे तो हा वाला फॉर्म्युला आहे, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. जर तुम्ही टॅन ए प्लस बी बद्दल बोलत असाल तर टॅन ए मायनस बी साठी विचारला तुम्हाला फॉर्म्युला, तर हा तुम्ही फॉर्म्युला सांगणार, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. ठीक आहे, सिमिलरली कॉट साठी पण फॉर्म्युला आहेत. कॉट साठी हा वाला फॉर्म्युला, कॉट ए प्लस बी चा फॉर्म्युला, कॉट ए कॉट बी मायनस 1 अपॉन कॉट ए प्लस कॉट बी असा. ठीक आहे, त्यानंतर कॉट ए मायनस बी साठी कॉट ए कॉट बी प्लस 1 आणि खाली कॉट बी मायनस कॉट ए असं असेल. कॉट ए मायनस बी आहे, तर इथे कॉट ए मायनस कॉट बी असं असायला पाहिजे. ठीक आहे ना. ओके, त्यानंतर एक शॉर्टकट म्हणून दोन फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आपल्याला. एक तर हा वाला फॉर्म्युला की साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी, हा काय असेल, साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. ठीक आहे, हा एक शॉर्टकट म्हणून लक्षात ठेवायचा. त्याला स्टार करतोय मी. साइन ए प्लस बी हे इंटू आहे, मल्टिप्लिकेशन. साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी, हा काय बनणार आहे, साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. आणि इथे अजून एक फॉर्म्युला आपला गेला खाली. इथे हा फॉर्म्युला काय होता, कॉस ए प्लस बी इंटू कॉस ए मायनस बी. वरती आपण बघितला साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी. आता इथे खाली आहे कॉस ए प्लस बी इंटू कॉस ए मायनस बी. हा असेल कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. इथे वेगळा साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी, हा साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी झालाय. कॉस ए प्लस बी इंटू कॉस ए मायनस बी, हा कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी होणार आहे. ठीक आहे ना, सो इथे साइन असेल पण त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर हा एक सेट आहे फॉर्म्युलाचा जो आपल्याला पाठ करायचे, जे लर्न करायचे. फॉर्म्युले केले असतील पण म्हणजे तुम्ही, पण अजून पण जर कोणाचे नसतील त्यांनी काम करायचे याच्यावरती. याच्याशिवाय काही क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाहीत. ठीक आहे ना, हे फॉर्म्युले जर आपण लर्न केले तरच तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आणि हेच ट्रिग्नोमेट्री तुम्ही 12th मध्ये कॅल्क्युलस मध्ये यूज करू शकता. हे ट्रिग्नोमेट्री तुम्हाला माहित नसेल, हे फॉर्म्युले लर्न नसतील, तर तो कॅल्क्युलसचा पार्ट पण तुम्हाला अवघड वाटायला लागणार, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचा. ठीक आहे, पुढचा जो पार्ट आहे तो आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्स. मल्टिपल अँगल्स म्हणजे आपण डबल अँगल, ट्रिपल अँगल पाहतोय, त्याच्याबद्दल बोलतात इथे आपण. सगळ्यात पहिले आपण काय करूयात, डबल अँगलचे फॉर्म्युले लिहून घेऊया. ठीक आहे, डबल अँगलचे फॉर्म्युले तुम्हाला सगळ्यांना माहिती असतातच जवळपास, तरी पण आपण एकदा रिपीट करू सगळं. की पहिला जो फॉर्म्युला लिहायचा आहे मला, तो लिहायचा आहे साइन टू थिटाचा. तर हा तर फॉर्म्युला प्रत्येकाचाच पार्ट असायला पाहिजे, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. ठीक आहे, अँगल 2 थिटा असेल तर आपण काय केलंय, पुढे घेऊन थिटा बनवलाय, म्हणजे हाफ बनवलाय पुढे अँगल. याच्यातला सेकंड एक फॉर्म्युला अजून असेल, साइन थिटा, साइन 2 थिटा साठी अजून एक फॉर्म्युला. तर तो काय असणार आहे, तो इन टर्म्स ऑफ टॅन असणार. तो फॉर्म्युला 2 टॅन थिटा अपॉन, तो असेल 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, त्यानंतर दुसरा लिहितो फॉर्म्युला मी कॉस टू थिटाचा. कॉस टू थिटा काय असेल, तर तो असेल कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. हा एक झाला फॉर्म्युला. तुम्ही जर साइन स्क्वेअरला चेंज केला तर 1 मायनस कॉस स्क्वेअर मध्ये, तर हाच फॉर्म्युला असा होणार आहे. कॉस स्क्वेअरला चेंज केला तर हाच फॉर्म्युला असा होणार आहे. ठीक आहे ना. आणि आणखी जो एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, तो फॉर्म्युला असेल
इन टर्म्स ऑफ टॅन 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. ठीक आहे, तर हे झाले साइन टू थीटा आणि कॉस टू थीटाचे फॉर्म्युले. थर्ड जो असेल तो टॅन टू थीटा असेल. तर टॅन टू थीटा पण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, हा असेल 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. इथे खाली मायनस साइन असत्या, हे मुद्दा म्हणून हायलाइट करतोय की फॉर्म्युल्यामध्ये चेंज काय येतो. ठीक आहे, डिफरन्स काय. हे झाले डबल अँगलचे फॉर्म्युले सगळे. ट्रिपल अँगल मध्ये पण लिहूया आता आपण. ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले काय असतात हे पण बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल. ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले काय असतात, तर पहिला साइन थीटाचा फॉर्म्युला लिहूयात आपण. हा काय असेल तर 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. आणि दुसरा जो फॉर्म्युला पाहिजे आपल्याला तो पाहिजे कॉस 3 थीटाचा. हा याच्या उलटा करायचा. 4 कॉस क्यूब थीटा आधी असेल मायनस 3 कॉस थीटा नंतर असेल. तर हे ट्रिपल अँगलचे दोन फॉर्म्युले साइन थीटा आणि कॉस थीटा हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हे बऱ्यापैकी आपल्याला माहिती पण असतात. ठीक आहे, चलो पुढे जाऊया आता आपण. त्यानंतर हाफ अँगलचे फॉर्म्युले म्हणजे काय असणार की हेच आता काय करायचंय, हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर साइन थीटा असं विचारलं, साइन टू थीटाच्या ऐवजी साइन थीटा एवढंच दिलंय आणि यासाठी तुम्हाला हाफ अँगल बनवायचा आहे. तर आता काय होईल इथे 2 साइन या अँगलचा हाफ बनवायचा असतो. म्हणजे हा थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2 असं होणार. प्रत्येक फॉर्म्युला फक्त आपण जे मगाशी जे फॉर्म्युले आपण लिहून घेतले होते तेच फॉर्म्युले असतील, तिथे काही चेंज होणार नाही. फक्त चेंज एवढंच असणार आहे की अँगल जो असेल तो इकडच्या अँगलचा हाफ असणार. जो काही अँगल लेफ्टला असेल त्याचा तो हाफ करायचा. आपण हाफ अँगल फॉर्म्युले म्हणतो. हे सिमिलर पॅटर्न मध्ये तोच कॉस साठी पण असेल. समजा कॉस थीटा जर विचारला तुम्हाला हाफ अँगल मध्ये लिहा, तर काय लिहावं लागेल, तो कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थीटा बाय 2 हे असं तुम्हाला लिहावं लागेल. सेम तेच सगळे फॉर्म्युले असतील, फक्त ते आपण हाफ अँगल मध्ये करणार आहेत. ठीक आहे, हे याच्यामध्ये जास्त वेळ आपण काही वेस्ट करणार नाही आता. हे सगळं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेच. म्हणजे ठीक आहे, काही असं नवीन नाही काही कुठे काही. फक्त मी फॉर्म्युले सांगतोय काय टाईपचे तुम्हाला बनवायचे असतील आणि काय काय लर्न करायचे. पुढचा सेट आहे हा साइन सी प्लस साइन डी या टाईपचा. म्हणजे सम टू प्रोडक्ट हे कन्वर्जन आहे. समला आपण प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करतो, हे वाला कन्वर्जन. हे साइन सी प्लस साइन डी चा हा वाला फॉर्म्युला 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2. त्यांच्यासोबत हा पॅटर्न सेम असेल. साइन सोबत एक ब्रॅकेट, कॉस सोबत एक ब्रॅकेट. साइन सोबतच्या ब्रॅकेट मध्ये सी प्लस डी बाय 2, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये सी मायनस डी बाय 2. कोणासोबत प्लस वाला घ्यायचा, कोणासोबत मायनस वाला, एवढं लक्षात ठेवायचं. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. साइन सी प्लस साइन डी मध्ये काय होईल, साइन सोबत सी प्लस डी बाय 2, कॉस सोबत सी मायनस डी बाय 2. साइन सी मायनस साइन डी केलं तर कॉस सोबत असेल तो प्लस वाला ब्रॅकेट, साइन सोबत असेल मायनस वाला ब्रॅकेट. ठीक आहे, नंतर कॉस सी प्लस कॉस डी याच्यासाठी काय करायचं, दोन्ही पण कॉस कॉस असतील. दोन्ही कॉस सोबत हे दोन टाईपचे ब्रॅकेट, एक प्लस वाला ब्रॅकेट एक मायनस वाला ब्रॅकेट. सी प्लस डी बाय 2 आणि नंतर सी मायनस डी बाय 2. त्यानंतर जो लास्ट वाला आहे कॉस सी मायनस कॉस डी, इथे मायनस 2 असणार आहे बाहेर. मायनस साइन पण असेल, लक्षात ठेवा. साइन सोबत सी प्लस डी बाय 2, पुन्हा साइन सोबतच सी मायनस डी बाय 2. ठीक आहे, जर तुम्हाला याला प्लस मध्ये करायचं असेल, असं जर लिहायचं असेल की प्लस 2, इथे मग एक चेंज करावं लागेल. पुढे कुठे चेंज करावं लागेल, जो मायनस वाला ब्रॅकेट आहे ना हा वाला, याला तुम्हाला चेंज करावं लागेल. सी मायनस डी बाय 2 च्या ऐवजी इथे मग तुम्हाला डी मायनस सी बाय 2 लिहावं लागेल, तर तो फॉर्म्युला करेक्ट होईल. अदरवाईज हा पॅटर्न सेम ठेवा, मायनस साइन बाहेर ठेवा. ठीक आहे, हा एक सेट तुम्हाला लक्षात ठेवायचा फॉर्म्युलांचा. त्यानंतर अजून काय आपल्याकडे की प्रोडक्ट टू सम किंवा डिफरन्स असं चेंज करायचं. आता तो पहिला फॉर्म्युला 2 साइन ए कॉस बी. ठीक आहे, हा जो फॉर्म्युला तो काय 2 साइन ए इंटू कॉस बी. आता प्रोडक्ट आहे साइन आणि कॉसचा, तर याच्यासोबत 2 असायला पाहिजे पण तर याचं कन्वर्जन काय होईल मग, साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. इथे कॉस वाला अँगल आधी घेतला, तो मोठा असेल कदाचित, तर मग काय करायचं, तो अँगल मोठा असेल कॉस वाला इथला अँगल, तर आपण त्याला 2 कॉस ए साइन बी या पॅटर्न मध्ये समजायचं. आणि तो फॉर्म्युला होईल साइन ए प्लस बी, इथे मायनस साइन ए मायनस बी. ठीक आहे, हे झालं साइन कॉस मिक्स असतील तर. आता हे दोन्ही कॉस कॉस आहेत, 2 कॉस ए कॉस बी, तर हे काय होईल कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. इकडे पण कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी. दोन्ही साइन साइन असतील 2 साइन ए साइन बी, तर इथे काय होईल, आता थोडंसं उलट होणार आहे. आधी मायनस वाला जो टर्म आहे ए मायनस बी चा ब्रॅकेट, हा पहिला कॉस असेल आणि याच्यातून मायनस करणार आपण प्लस वाला कॉस ए प्लस बी. ठीक आहे, हे थोडंसं उलट होणार आहे, हे पण लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. समजा एक आपल्याला ट्रायंगल सांगितला, म्हणजे काय असं म्हटलं की हे एबीसी हे 3 अँगल जे आहेत ते एका ट्रायंगलचे अँगल आहेत.
मग काय होईल आपोआपच, जर ते ट्रायंगलचे अँगल असतील तर या तिघांची सम काय होणार आहे, या तिघांची सम होणार आहे पाय 180 डिग्री, ठीक आहे, पाय रेडियन. मग जर असं असेल तर मी जर असं म्हटलं की मला फक्त ए प्लस बीच पाहिजे, ए प्लस बी पाहिजे, तर ऑफकोर्स तुम्हाला सी ला शिफ्ट करावं लागेल ना, तिकडे सी तुमचा शिफ्ट होईल राईट साईडला. मग आता हे मिळालं मला ए प्लस बी म्हणजे पाय मायनस सी. असंच तुम्हाला जर बी प्लस सी विचारलं तर काय होईल, ते पाय मायनस ए होणार आहे. ए प्लस सी विचारलं तर पाय मायनस बी होणार आहे. जे दोन अँगल तिकडे पाहिजेत ते तिकडेच ठेवा, थर्ड अँगल मायनस करून द्या इकडे. मग आता इथे असं जर केलं मी, आता पहिल्या पॉईंटमध्ये दोन्ही साईडला साईन घेतला म्हणजे साईन ए प्लस बी, हा एक पॅटर्न लक्षात ठेवायचा. तिकडे काय होईल, साईन पाय मायनस सी, ठीक आहे. आता पाय मायनस सी हा जो अँगल आहे ना, हा अँगल जातो आपला सेकंड क्वाड्रंट मध्ये, बरोबर की नाही. सेकंड क्वाड्रंटचा अँगल असणार आहे पाय मायनस सी. आता मला सांगा, साईन पाय मायनस सी सेकंड क्वाड्रंट मध्ये साईन पॉझिटिव्ह, पाय सोबत ऍड केलं म्हणजे साईनला साईनच ठेवावं लागेल आणि तो सी असं होईल तयार. ते म्हणजेच काय तयार झालंय, साईन ए प्लस बी हा जो पार्ट आहे तो म्हणजे काय तयार झालाय, साईन सी. म्हणजे असं तुम्हाला एक्झाम्पल वेगळं दिलं आणि विचारलं की मला सांगा साईन ए प्लस सी काय असेल, तर तुम्ही काय सांगणार सरळ सरळ, तर बाबा तो साईन बी असेल, ठीक आहे ना. हा एक पॅटर्न झाला. दुसरा पॅटर्न लक्षात ठेवा की हेच मी आता कॉस सोबत केलं, कॉस ए प्लस बी असं बनवलं. इथे काय होईल, राईट साईडला कॉस पाय मायनस सी होणार आहे. तर कॉस साठी सेकंड क्वाड्रंट निगेटिव्ह असणार, म्हणजे हा काय होईल, निगेटिव्ह कॉस सी. कॉस ए प्लस बी काय होणार आहे, निगेटिव्ह कॉस सी होणार आहे. कॉस बी प्लस सी विचारलं तर निगेटिव्ह कॉस ए होणार आहे, ठीक आहे ना. याच टाइप मध्ये टॅन साठी पण होईल, टॅन साठी पण सेम पॅटर्न होणार ना, की टॅनला जर आपण ए प्लस बी म्हटलो, टॅन ए प्लस बी, तर राईट साईडला टॅन पाय मायनस सी होणार. आणि पाय मायनस सी पुन्हा एकदा सेकंड क्वाड्रंटचा अँगल टॅन निगेटिव्ह असतो, तिथे काय होईल मग, हा जो टॅन ए प्लस बी पाहिजे ना आपल्याला, त्याला आपण काय लिहिणार, मायनस ऑफ टॅन सी लिहिणार, ठीक आहे. हे झालं या टाइपच्या अँगल साठी. आता थोडस चेंज करू याला आपण, यालाच थोडस चेंज करूया, ठीक आहे. तर चेंज म्हणजे काय करूयात की आता जे काही लिहून घेतलं तेच असेल, तोच पॅटर्न त्याच टाइपचं सगळं असेल. म्हणजे ट्रायंगलच आहे तो, म्हणजे तीन अँगलची सम असणार आहे पाय. म्हणून दोन अँगल जर एका साईडला ठेवले तर तिकडे होणार आहे पाय मायनस सी. बट आता मी काय करतोय, आता मी याला डिवाइड बाय 2 करतोय, तर तिकडे पण डिवाइडेड बाय 2 होणार, ठीक आहे ना. म्हणजे इकडे हाफ केलं किंवा असं सेपरेट सेपरेट डिवाइड केलं आपण, तर पाय बाय 2 मायनस सी बाय 2 असा हा पॅटर्न तयार होईल. ए प्लस बी बाय 2 इक्वल्स टू पाय बाय 2 मायनस सी बाय 2. आता इथे जर साईन घेतला, आता पहिला टाइप साईन घेतला इथे आपण ए प्लस बी बाय 2, याचा काय मिळणार, इकडे राईट साईडला मिळणार साईन पाय बाय 2 प्लस सॉरी मायनस सी बाय 2. हे काय होईल, साईन पाय बाय 2 मायनस थिटा काय असतो, कॉस थिटा. सो हे मिळणार, सॉरी हे काय मिळणार आपल्याला, हे मिळणार आहे कॉस कॉस सी बाय 2. म्हणजे मी काय विचारलं होतं तुम्हाला, आपण विचारलंय ए प्लस बी बाय 2 साईन, तर आन्सर काय आलंय, कॉस सी बाय 2, ठीक आहे. आता हेच तुम्ही काय करा, कॉस साठी लिहा, की जर असं विचारलं तुम्हाला कॉस ए प्लस बी बाय 2 सांगा, समजतं ना. इथे फंक्शन चेंज होणार आहे, साईनचा कॉस झालाय, मग कॉसचा काय होईल, कॉस पण 90 मायनस थिटा साईन थिटा असतो, तर साईन सी बाय 2 होईल. म्हणजे ते काय करायचं, कॉम्प्लिमेंटरीचा कन्सेप्ट यूज होणार आहे, पाय बाय 2 मायनस थिटा कॉस पाय बाय 2 मायनस थिटा साईन थिटा असतोय, साईन पाय बाय 2 मायनस थिटा कॉस थिटा असतोय. सिमिलरली टॅन साठी लिहाल तर टॅन साठी काय लिहिणार, आता हेच हाच टाइपचा क्वेश्चन, की टॅन ए प्लस बी बाय 2 इक्वल्स टू आपण काय लिहिणार डायरेक्ट, टॅन 90 मायनस सी बाय 2 म्हणजेच कॉट सी बाय 2 डायरेक्ट लिहू शकतोय आपण. तर हे इम्पॉर्टंट काय की तुम्हाला याच्यावर डायरेक्ट याच्यावरती बेस्ड क्वेश्चन असतील, ठीक आहे, सांगतील की ते एबीसी ट्रायंगलचे अँगल्स आहेत आणि मग तुम्हाला कुठेतरी साईन ए प्लस बी बाय 2 असं काहीतरी टॅन ए प्लस बी बाय 2 याचा कुठेतरी यूज करून ते क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागणार आहेत. म्हणून हे आपल्याला माहिती पाहिजे, ठीक आहे. ऍटलीस्ट तुम्हाला ते ॲलाइड अँगलचा कन्सेप्ट माहिती पाहिजे, जो आपण खूप सुरुवातीला शिकलेलो असतो बेसिक ट्रिग्नोमेट्री मध्ये, त्याचा यूज करून हे सगळं बनवता आलं पाहिजे वेळेवर. जर तुम्हाला लक्षात नसेल तर, ठीक आहे, हा पॅटर्न लक्षात नाही राहिला तुम्हाला ते बनवावं लागेल मग. ओके, काही स्टँडर्ड अँगल्स आहेत, यांच्या व्हॅल्यूज लक्षात ठेवा. कॉस 15 आहे, कॉस 75 आहे, ठीक आहे ना. तर हे यांच्या व्हॅल्यूज लक्षात ठेवाव्या लागतील. कॉस 15 हा असेल, अजून एक व्हॅल्यू मी इथे लिहितो की साईन 15 ची व्हॅल्यू,
साइन 15 काय असणार आहे, तर साइन 15 असेल √3 - 1/2√2. ही पण व्हॅल्यू लिहून ठेवू आपण इथे. त्यानंतर कॉस 75, हा ठीक आहे, 75 आणि 15 अलाइड कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. साइन आणि कॉस यांची व्हॅल्यू सेमच असणार आहे, √3 - 1/2√2, √3 - 1/2√2. कॉस 15 जो असेल तो प्लस मध्ये असेल, ठीक आहे ना. साइन 18 एक लक्षात ठेवायला लागेल आपल्याला, साइन 18 आणि कॉस 36. साइन 18 √5 - 1/4 आणि कॉस 36 असेल √5 + 1/4. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय. कुठे कुठे आपल्याला यांचे डायरेक्ट व्हॅल्यूज आपल्याला यूज करावे लागणार आहेत. हे पुन्हा आपण सगळं बनवत नाही बसणार की बाबा तुम्हाला कॉस 75 पाहिजे, आता माझा पार्ट नाहीये, मी काय करणार, मग कॉस याला 45 + 30 लिहिणार आणि मग तो फॉर्म्युला यूज करणार, कॉस ए + बी चा, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. मग त्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, मग त्याची व्हॅल्यू काढू. याच्यामध्ये वेळ नाही घालवायचा आता आपल्याला. सो ते डायरेक्ट तुम्हाला त्या व्हॅल्यूज लर्न पाहिजेत, ठीक आहे. किधर गया, ओके ओके, ठीक. हे सगळं झालं. आता पुढे जाऊयात. अजून काही शॉर्टकट्स आहेत, हे शॉर्टकट्स पण लक्षात ठेवावे लागतील क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. तर एकदा डिस्कस करू काय ते. पहिला जो आहे तो काय की tan x × tan 2x × tan 3x, हे मध्ये यांचे मल्टिप्लिकेशन आहे. तर हे इक्वल्स टू काय असेल, tan 3x - tan 2x - tan x. त्यानंतर हे tan 2α × tan 3α × tan 5α, हे पण काय असेल, tan 5α - tan 3α - tan 2α. हे जे काही अँगल्स आहेत tan सोबतचे, यांनाच आपण तिकडे घेतलेलं आहे. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये हे tan, इकडे सबट्रॅक्शन मध्ये. पण हा पॅटर्न कधी फॉलो होणार, ज्यावेळेस अँगल असे असतील, हा x 2x 3x 1 2 3 किंवा हा 2 3 5 असा अँगल असतील, अशा अँगल्स असतील तर हा पॅटर्न आपल्याला फॉलो करायचा. डायरेक्ट सबट्रॅक्ट होतील ते. tan ऑफ मोठा अँगल 5α मायनस tan ऑफ सेकंड अँगल मायनस tan ऑफ सगळ्यात छोटा अँगल, ठीक आहे, या टाइप मध्ये. पण हे या दोन अँगल साठीच पर्टिक्युलर बोलणार आपण. त्यानंतर आणखी एक शॉर्टकट लक्षात ठेवा, 1 - cos/sin इज tan θ/2. हे काय येते की अजून तुम्हाला 2-3 फॉर्म्युला इकडे लिहून देतो मी. एक तुम्हाला फॉर्म्युला माहित असायला पाहिजे, 1 - cos 2θ वाला फॉर्म्युला जो असतो 2sin² θ. दुसरा फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे, 1 + cos 2θ हा असतोय 2 cos² θ. तिसरा फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे, ओके आपण चेंज करू थोडस, 1 - sin 2θ हा असतो फॉर्म्युला sin θ - cos θ ब्रॅकेट स्क्वेअर. आणि चौथा जो फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे तो आहे 1 + sin 2θ, जो की असेल sin θ + cos θ ब्रॅकेट स्क्वेअर. जनरली यांच्यामध्ये क्वेश्चन विचारले जातात ज्याच्यामध्ये रूट असतात. रूट मध्ये असं विचारतील 1 - sin θ असं काहीतरी दिलं असेल क्वेश्चन मध्ये कुठेतरी, तर इथे काय करायचं, आपल्याला हा वाला फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि त्याच्यामधून तो रूट आणि तो स्क्वेअर जाऊन साइन मायनस कॉस असं राहील, ठीक आहे, या टाइपचं ते असेल म्हणजे. ओके, तर आपण काय करू आता, हे इथून काढून टाकूयात, ठीक आहे. ओके, एवढे हे फॉर्म्युले आहेतच, हे लक्षात तुम्हाला ठेवावे लागतील, ठीक आहे. चलो पुढे जाऊयात. तर हे 1 मी सांगतो तुम्हाला काय होतं की 1 - cos/sin हे म्हणजे काय होणार आहे, tan θ/2 होणार आहे. हे कसं आलं, तर 1 - cos चा फॉर्म्युला वापरला, 2sin² θ/2 आणि sin θ आपण काय केलं असेल, 2sin θ/2 cos θ/2. तर कॉमन कॅन्सल करून ते tan θ/2 बाकी राहणार आहे. सिमिलरली जर तो 1 + cos/sin आला तर मग फॉर्म्युला काय बनेल, कॉट साठी बनेल. मायनस साठी आला तर tan बनणार, प्लस साठी आला तर कॉट बनणार आहे. त्यानंतर हे एक इम्पॉर्टंट आणखी की 1 - cos/1 + cos, वरती 1 - cos आहे, खाली 1 + cos आहे, तर काय बनणार आहे, tan² θ/2 बनणार आहे, ठीक आहे. वरती असेल 2sin², खाली असेल 2 cos², तर 2 कॅन्सल होऊन तिथे काय होईल, sin² cos² tan² बनणार. एक तर डायरेक्ट फॉर्म्युला पार्ट ठेवा, अदरवाईज तुमच्या डोक्यात तो कन्सेप्ट पाहिजे की 1 + cos 2 cos² असणार, 1 - cos 2 sin² असणार, मग cos² sin² इथे काय बनणार आहे, तर cot² बनणार आहे, ठीक आहे. हे शॉर्टकट्स टाईप लक्षात ठेवू शकतो आपण, किंवा त्याचे ते बेसिक कन्सेप्ट पण आहेतच, त्या कन्सेप्टवरच डिपेंड आहे. पुढे जायचंय, ओके येस. पुढे काय आलंय, एखादी स्लाइड आपण मिस नाही केली ना, नो, ओके ठीक आहे. चलो हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे बघा आता, की जर हा पॅटर्न तुमच्याकडे असेल, आता उलट सांगताना लिहिताना उलट लिहिलंय, म्हणजे लिहिताना सगळं लिहिलंय मी, आपल्याला त्याला उलट सांगणार आहे. असा पॅटर्न जर असेल
कॉस थिटा प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा. तर काय करायचं असतं, त्याला आपण कॉसने डिवाइड करतो, सगळ्याला पूर्ण टर्मला कॉसने डिवाइड करतोय. इथे 1 प्लस साइन 1 मायनस साइन होणार. इथे जो 1 तयार होईल या 1 ला आणि इथे जो 1 तयार होईल या 1 ला तयार होईल, म्हणजे इथे काही नाहीच आहे ना, त्याला 1 लिहू आपण. हा 1 आणि हा 1 या दोन 1 ला आपल्याला काय करायचंय, tan 45 लिहायचंय. म्हणजे फॉर्म्युला काय होणार, tan 45 इथे साइन अपॉन कॉस टॅन झाला असेल, कॉस tan 45 प्लस tan थिटा 1 मायनस साइन 40, इथे काय इथे टॅन झालेला असेल tan थिटा इंटू tan 45. हा 1 पण tan 45 आहे, म्हणजे हा tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b, म्हणजे a म्हणजे 45 आणि b म्हणजे थिटा. तर हा अँगल, हा फॉर्म्युला काय तयार होईल त्याचा आपोआपच, tan 45 प्लस थिटा तयार होईल. सिमिलरली जर इथे प्लसच्या ऐवजी इकडे मायनस साइन असेल आणि खाली प्लस साइन असेल, तर आता काय होईल, आता हे tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b होईल. म्हणजे हाच फॉर्म्युला कोणाचा बनणार आहे, मायनस वाला बनणार आहे, म्हणजेच 45 मायनस थिटा वाला बनणार आहे. tan 45 मायनस थिटा वाला फॉर्म्युला हा बनणार. ठीक आहे. तर हे दोन इम्पॉर्टंट आहेत, खूप जास्त इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. याचं रिझन असं आहे, इम्पॉर्टंट असण्याचं रिझन, याला मी 3 स्टार देऊन टाकू आपण याला. हे जे फॉर्म्युले या टाइपचे फॉर्म्युले आहेत यांना आपण काय दिलं, 3 स्टार दिले. का दिले 3 स्टार, की हे जास्त इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या चॅप्टर साठी लागेल असं नाही काही, तुम्हाला कॅल्क्युलस मध्ये खूप जास्त यूज होईल याचा, डेरिव्हेटिव्ह मध्ये, इंटिग्रेशन मध्ये, तिथे या टाइपचं काही आलं लिमिट मध्ये, तर हे डायरेक्ट आपण या टाइपच्या टर्मला डायरेक्ट आपण टॅन मध्ये लिहू शकतो, tan 45 मायनस थिटा किंवा tan 45 प्लस थिटा, डिपेंड अपॉन साइन काय ते. ठीक आहे, प्लस मायनस कुठे आहे त्याच्यावर डिपेंड असेल ते, पण हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. अजून एक पॉईंट इम्पॉर्टंट असा पाहिजे की हे जो अँगल आहे कॉस आणि साइन सोबतचा, हा अँगल सेम असायला पाहिजे. थिटा थिटा, इथे वेगळे अँगल असतील तर असं नाही होणार, मग ते वेगळं काहीतरी होईल. अँगल सेम असतील तरच हा फॉर्म्युला आपण डायरेक्ट शॉर्टकट म्हणून यूज करू शकतोय. आणखी काही गोष्टी आहेत की या टाइपचं असेल की साइनचा प्रोडक्ट, साइनची प्रोडक्टिव्हिटी आहे की साइनचा प्रोडक्ट, साइन प्रोडक्ट आयडेंटिटी असं म्हणतात याला, ते की साइन थिटा इंटू साइन 60 मायनस थिटा इंटू साइन 60 प्लस थिटा. तर हे काय होणार आहे, 1/4 साइन 30. सेम कॉस साठी होईल तर काय होईल, 1/4 कॉस 30. टॅन साठी सेम असं होईल, तर इथे 1/4 नसेल, इथे फक्त काय असणार आहे, tan 30 असणार आहे. एवढे हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. पॅटर्न काय पाहिजे, एक साइन सोबत थिटा म्हणजे एक अँगल पाहिजे, तोच अँगल 60 मधून मायनस करून एक नवीन अँगल पाहिजे, 60 मध्ये तोच अँगल प्लस करून आणखी तिसरा अँगल पाहिजे, साइन 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 असं पाहिजे तिघांसोबत. तर आन्सर काय होईल, 1/4 साइन 30, कॉस असेल तर 1/4 कॉस 30, टॅन असेल तर tan 30. इथे फक्त 1/4 नाही, एवढाच चेंज आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट स्लाइड वर जाऊयात. पुन्हा एकदा आता की जर हे अँगल्स ऑफ ट्रायंगल असतील एबीसी, हे जे एबीसी आपण सांगतोय हे जर ट्रायंगलचे अँगल असतील तर काय काय होणार आहे, तर पहिली गोष्ट जर tan a प्लस tan b प्लस tan c असं तुम्ही केलं तर त्यांना आपण डायरेक्ट त्या तिघांच्या प्रोडक्ट मध्ये लिहू शकतोय. हे कधी, बट हे ट्रायंगलचे अँगल असतील तरच, या कुठे पण नाही होणार आहे. हाच पॅटर्न जर आपण कॉट मध्ये घेऊन गेलो, कॉट ए प्लस कॉट बी प्लस कॉट सी असं जर केलं आपण, पण ते आता काय करावं लागेल, सेम अशा पॅटर्न मध्ये काय बनणार आहे, तर हे हाफ अँगल मध्ये बनणार आहे. इथे आता इथे मी त्याला कॉट a/2 प्लस कॉट b/2 प्लस कॉट c/2 लिहिलंय. टॅन ए टॅन बी टॅन सी या टाइप मध्ये कॉट मध्ये आलो आपण, बट कॉट मध्ये अँगल हाफ करावे लागतील. कॉट a/2 कॉट b/2 कॉट c/2, हे काय बनणार आहे, कॉट a/2 इंटू कॉट b/2 इंटू कॉट c/2, प्रोडक्ट होईल त्या तिघांचा. त्या टॅन मध्ये वेगळे, कॉट मध्ये ते तोच पॅटर्न पण हाफ अँगल साठी असेल. आता इथे असं केलं आपण की कॉट ए इंटू कॉट बी प्लस कॉट बी इंटू कॉट सी प्लस कॉट सी इंटू कॉट ए, याचा आन्सर 1 असणार आहे. आणि हेच आता टॅन मध्ये करायला गेलो तर इथे अँगल हाफ करावं लागतील. हे दोन एकमेकांसोबत सिमिलर पॅटर्न आहेत, बट अँगल एकामध्ये हाफ घ्यावे लागतात. इथे टॅन साठी अँगल हाफ घ्यावा लागेल, tan a/2 tan b/2 प्लस tan b/2 इंटू tan c/2 प्लस tan c/2 इंटू tan a/2, यांचं जे ऍडिशन येईल ती 1 येणार आहे. आता हे एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हे दोन इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. काय इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, यांच्यावरती बेस्ड डायरेक्ट क्वेश्चन आतापर्यंत एक्झाम मध्ये आलेले आहेत. मागच्या 2-3 वर्षात तुम्ही जर पाहाल, एमसीक्यूज चेक केले तुम्ही, एक्झाम मध्ये काय काय पीवायक्यूज मागच्या 3-4 वर्षामध्ये आलेले आहेत, तर या फॉर्म्युल्यावरती बेस्ड डायरेक्ट क्वेश्चन आहे की tan a/2 tan b/2 tan b/2 tan c/2 tan c/2 tan a/2 यांचा प्रोडक्ट इक्वल्स टू व्हॉट, आन्सर काय असेल, डायरेक्ट 1 असेल. किंवा कॉट मध्ये विचारतील तर आन्सर 1 असेल. बट कॉट मध्ये अँगल एबीसी यूज करणार, टॅन मध्ये आपण अँगल हाफ यूज करणार. ठीक आहे, चलो
तर हे झाले सगळे याचे फॉर्म्युले, किंवा तुम्ही काय काय लक्षात ठेवायचं असेल ते शॉर्टकट्स, जे काही इम्पॉर्टंट जे शॉर्टकट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवले. आता पुस्तकामध्ये बरेच शॉर्टकट आहेत, बरेच अजून फॉर्म्युले आहेत, तुम्ही ते लर्न करू शकता. ते लिहून लर्न करा. फक्त वाचून पाठ करण्यापेक्षा फॉर्म्युला लिहून जर काढलात, एक एक फॉर्म्युला 5 टाइम्स 10 टाइम्स लिहून जर घेतलात तुम्ही, तर तो आपोआप लर्न होईल. त्याला वेगळं असं पाठ करायची गरज पडणार नाही. आणि क्वेश्चन सॉल्व्ह करता करता तर तो अप्लाय करून करून पण आपण त्याची प्रॅक्टिस होणार आहे आणि मग ते पाठ होतील. ठीक आहे. तर क्वेश्चनची प्रॅक्टिस पण जास्त करावी लागेल. हा जो थेअरी पार्ट आहे हा आपण सगळा बघितला. याच्यामध्ये काय काय फॉर्म्युले तुम्हाला लर्न करायचे ते पण मी सांगितलं. इथून पुढच्या पार्टमध्ये काय असेल तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहेत. ट्रिग्नोमेट्री या चॅप्टरचे आपण थेरिटिकल पार्ट पाहिलाय. त्याच्यामध्ये काय काय बेसिक कन्सेप्ट आहेत, काय काय फॉर्म्युले रिवाइज करायचे, तुम्हाला काय ते पाठ करायचे ते सगळं आपण बघितलंय. काही शॉर्टकट्स पण पाहिलेत. आता आपण काय करणार, त्या सगळ्या गोष्टींवरती बेस्ड काही क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहेत, जे क्वेश्चन असतील प्रिव्हियस इयर एक्झाम मध्ये आलेले. ठीक आहे ना. काय काय टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे आपण पाहूयात. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे 2021 चा क्वेश्चन. इथे साइन वाय प्लस झेड मायनस एक्स, साइन झेड प्लस एक्स मायनस वाय आणि हा एक साइन एक्स प्लस वाय मायनस झेड, हे 3 साइनचे टर्म्स गिवन आहेत एपी मध्ये. दे आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. देन हे ऑप्शन्स आहेत, याच्यातलं काय ऑप्शन आहे ते सांगायचं आपल्याला. तर ठीक आहे, सरळ सरळ एक लक्षात येईल आपल्याला की जर हे एपी मध्ये असतील तर काय असणार, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म असं करू आपण डायरेक्ट त्याला. सेकंड टर्म काय दिलं आपल्याला, सेकंड टर्म आहे झेड प्लस एक्स मायनस वाय मायनस फर्स्ट टर्म साइन वाय प्लस झेड मायनस एक्स. सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म हा जो डिफरन्स असेल तो डिफरन्स इक्वल्स टू काय असणार आहे, थर्ड टर्म मायनस सेकंड टर्म असणार. एपी मध्ये आहेत म्हणजे डिफरन्स सेम आहे. तर थर्ड टर्म काय आपल्याकडे, थर्ड टर्म आहे साइन एक्स प्लस वाय मायनस झेड मायनस साइन सेकंड टर्म लिहावं लागेल झेड प्लस एक्स मायनस वाय. ठीक आहे. इथे आता काय करायचं, तुम्ही लेफ्ट हँड साइडला काय होईल, साइन सी मायनस साइन डी वाला फॉर्म्युला, राईट हँड साइडला साइन सी प्लस साइन डी वाला फॉर्म्युला. साइन सी मायनस साइन डी यूज करा तर हे काय होणार आहे, 2 कॉस. सी प्लस डी केलं तर काय होणार, काय काय कॅन्सल होईल चेक करा. ऍडिशन करताना वाय कॅन्सल होईल आणि एक्स कॅन्सल होईल, तर 2 झेड राहील. म्हणजे ठीक आहे, ऍडिशन करताना हा वाय कॅन्सल होणार आहे, हा एक्स कॅन्सल होणार आणि 2 झेड राहील. तर सी प्लस डी बाय 2 म्हणजे झेड बाकी राहिला इथे, इंटू साइन, साइन सोबत सी मायनस डी करायचंय. तर मायनस करताना झेड कॅन्सल होईल, हा 2x आणि मायनस 2y, तर एक्स मायनस वाय असं इथे राहील. कारण इथे काय होणार आहे, हा एक्स मायनस मायनस प्लस एक्स 2x आणि हा मायनस वाय मायनस 2y, 2 कॉमन घेऊन खाली कट करणार आपण, सी मायनस डी अपॉन 2 असतं ते. हा टर्म तयार झाला. इकडे काय बनेल, इकडे साइन सी मायनस साइन डी पुन्हा एकदा 2 कॉस सी प्लस डी करायचं, तर झेड कॅन्सल होईल ऍडिशन करताना, वाय पण कॅन्सल होईल, 2x अपॉन 2 म्हणजे एक्स बाकी आणि साइन सोबत आता मायनस करायचं तर एक्स कॅन्सल होणार आहे. इथे काय होणार आता, वाय 2y आणि मायनस 2z म्हणजे वाय मायनस झेड बाकी राहील. ठीक आहे, हे टर्म्स इथे तयार झाले. आपल्याला काय करायचं, आपल्याला यांना टॅन मध्ये चेंज करायचं सगळं. सगळ्यात पहिले एक काम करू ना, सगळ्यात पहिले आपण एक काम करूयात की हा 2 तर कॅन्सल झाला सगळीकडूनच. ठीक आहे, हा 2 केला, 2 कॅन्सल झाला. त्यानंतर इथे साइन एक्स मायनस वाय आणि साइन वाय मायनस झेड हे 2 फॉर्म्युले पण यूज करू लगेच, साइन ए मायनस बी वाले. तिथे कॉस झेड आहे, त्याच्यासोबत काय बनणार, हे साइन ए मायनस बी काय असतोय, साइन ए कॉस बी म्हणजे साइन एक्स कॉस वाय मायनस कॉस ए साइन बी कॉस एक्स साइन वाय असं होईल. ठीक आहे, इक्वल्स टू राईट हँड साइडला कॉस एक्स जागेवरच ठेवा, साइन ए मायनस बी म्हणजे साइन वाय कॉस झेड मायनस कॉस वाय साइन झेड असं होईल हे तयार. ठीक आहे, या टाइप मध्ये तयार झालाय. आता मल्टिप्लाय करून देऊ, तर कॉसने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, याच्यामध्ये साइन एक्स कॉस वाय कॉस झेड, पहिला टर्म तयार होईल साइन एक्स, इथे लिहितो मी आता, साइन एक्स कॉस वाय कॉस झेड मायनस कॉस एक्स साइन वाय कॉस झेड, कॉस एक्स साइन वाय इंटू कॉस झेड इक्वल्स टू राईट हँड साइडला काय होणार आहे, कॉस एक्स साइन वाय कॉस झेड आणि मायनस एक्स वाला पुन्हा कॉसच आहे, कॉस एक्स कॉस वाय इंटू कॉस झेड. हे आपण आतमध्ये मल्टिप्लाय करून दिले, हा कॉस आतमध्ये मल्टिप्लाय केला ब्रॅकेटला, हा पण साइन मल्टिप्लाय केलाय. तर आता काय तयार झालंय बघा, आता असं म्हणतंय की एक टर्म काहीतरी कॉमन तयार झाला, हा टर्म, येस ठीक आहे, हा पण टर्म कॉमन इकडे शिफ्ट करून काय विशेष काय होईल असं वाटत नाही, कारण आपल्याला काय करायचंय ऑप्शन्स मध्ये काय बघा ना,
ऑप्शन सगळे टॅन मध्ये, टॅन एक्स टॅन वाय टॅन झेड टॅन एक्स टॅन वाय असे सगळे ऑप्शन टॅन मध्ये तयार केले. म्हणजे आपले हे सगळं टॅन मध्ये घेऊन जायचंय. मग टॅन जर बनवायचे असतील तर साइन अपॉन कॉस तयार व्हायला पाहिजे, बरोबर की नाही. मग साईनचा एक लक्ष देऊ आपण इथे. प्रत्येक टर्म मध्ये पहा काय होतं ते. प्रत्येक टर्म मध्ये सॉरी एक टर्म साईनचा आहे, हा टर्म साईनचा आहे, इथे एक टर्म साईनचा, इथे पण एक टर्म साईनचा नाहीये, इथे एक पण टर्म साईनचा नाहीये, इथे काहीतरी चुकतंय मला वाटतं. येस ठीक आहे, करेक्ट आहे. इथे काय होतं ना, इथे हा साइन झेड आहे, हो सॉरी साइन झेड होता तो, आपण त्याला कॉस झेड लिहिला, तो काय पाहिजे होता, साइन झेड पाहिजे होता. ठीक आहे, त्याला करेक्शन करू आपण, हा साइन झेड होता. इथे पण एक टर्म साइनचा आहे. प्रत्येक टर्म मध्ये एक साइन बाकी राहणार आहे. जर आपण याच्यातले कॉस कॉस जर कट करण्याचा ट्राय केला तर प्रत्येक टर्म मध्ये साइन बाकी राहील. आणि कॉस कसे कॅन्सल कराल तुम्ही, तर हे कॉस वाय कॅन्सल झाले पाहिजेत आणि साइन एक्स सोबत खाली कॉस एक्स राहिला पाहिजे, तर तो टॅन एक्स बनणार आहे. म्हणजे या टर्मला काय करावं लागेल आपल्याला, या टर्मला कॉस एक्स कॉस वाय कॉस झेड याने डिवाइड करावं लागेल. म्हणजे दोन कॉसचे टर्म कॅन्सल होतील आणि एक कॉस बाकी राहील, साइन अपॉन कॉस टॅन बनणार. ठीक आहे, इथे पण तेच करायचंय सेम. आता याच टर्मने सगळीकडे डिवाइड करणार आहे आपण. तर कॉस एक्स कॉस वाय कॉस झेड या तीन टर्मचा प्रोडक्ट जो आहे त्याने आपण प्रत्येकाला डिवाइड करणार आहेत. कॉस एक्स कॉस वाय कॉस झेड, इथे पण डिवाइड करणार आपण कॉस एक्स कॉस वाय कॉस झेड. ठीक आहे, इथे काय होईल, पहिल्याच्या मध्ये हे दोन टर्म कॅन्सल झाले कॉस वाले, इथे पण हा टर्म कॅन्सल झालाय दोन कॉस सोबत, कॉस एक्स आणि कॉस झेड. याच्यामध्ये कॉस एक्स कॅन्सल, कॉस झेड कॅन्सल, इथे कॉस एक्स कॅन्सल आणि कॉस वाय कॅन्सल. तर बाकी काय राहिलंय आता इथे साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन एक्स इथे आहे, टॅन एक्स मायनस इथे असणार साइन वाय अपॉन कॉस वाय म्हणजे टॅन वाय, पुढे असणार साइन वाय अपॉन कॉस वाय पुन्हा टॅन वाय मायनस टॅन झेड, टॅन झेड. ओके, आता चेक करा ऑप्शन मध्ये काय येते. हा वाय वाला टर्म तिकडे प्लस करून देऊ आपण आणि हा झेड वाला टर्म इकडे प्लस होईल. तर टॅन वाय प्लस टॅन वाय हा झाला टू टाइम्स टॅन वाय. इकडे काय बनणार आहे, टॅन एक्स प्लस हा टॅन झेड. तर असा ऑप्शन चेक करायचा कुठे आपल्याला, टॅन एक्स प्लस टॅन झेड इक्वल्स टू टू टॅन वाय. ऑप्शन मध्ये कुठे आहे, हे आहे ऑप्शन मध्ये, ऑप्शन सी. ठीक आहे, टू टॅन वाय इक्वल्स टू टॅन एक्स प्लस टॅन झेड. तर हे थोडंसं फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला फक्त फॉर्म्युला यूज करायचे. सगळ्यात पहिली स्टेप असेल अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलंय म्हणजे तो डिफरन्स सेम असतो, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म इक्वल्स टू थर्ड टर्म मायनस सेकंड टर्म, डिफरन्स सेम करायचा आहे. नंतर हे फॉर्म्युला यूज करायचे. ठीक आहे, साइन सी मायनस साइन डी चे पहिले फॉर्म्युले, त्यानंतर साइन ए मायनस बी साइन ए मायनस बी, आणि हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ही स्टेप सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे की कॉस एक्स कॉस वाय कॉस झेड या तिघांच्या प्रोडक्टने प्रत्येक टर्मला डिवाइड करायचं. ते का केलं आपण, की प्रत्येक टर्म मध्ये दोन कॉसचे टर्म्स आहेत, एक साइन आहे आणि आपल्याला सगळं टॅन मध्ये बनवायचंय. मग हे दोन दोन कॉस सगळीकडून कॅन्सल झाले पाहिजेत आणि जो एक साइन बाकी राहील त्याला खाली डिव्हिजन मध्ये कॉस पाहिजे, तर साइन अपॉन कॉस टॅन बनेल. म्हणून आपण हे कॉस एक्स कॉस वाय कॉस झेड ने तिघांना पण या टर्मने प्रत्येक टर्मला आपण डिवाइड केलं. ठीक आहे, म्हणून इथे काय तयार झालं, मग हे सगळे प्रत्येक टर्मला आपण टॅन मध्ये चेंज केलंय आणि त्यानंतर आपलं आन्सर येईल म्हणजे. ठीक आहे, चलो पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन, तिथे कॉस अल्फा प्लस कॉस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू सॉरी प्लस काय सांगितलं, साइन अल्फा प्लस साइन बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट स्क्वेअर ओपन करा ना लगेच. तर हे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे हा कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा आणि प्लस टू टाइम्स कॉस अल्फा कॉस बीटा होणार आहे. पुढचं ब्रॅकेट ओपन केला तर साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस टू टाइम्स साइन अल्फा साइन बीटा असं होणार आहे. ठीक आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरने आपण दोन्ही ब्रॅकेट ओपन केले. तर कॉस स्क्वेअर अल्फा आणि साइन स्क्वेअर अल्फा हा एक वन होऊन जाईल, हा एक वन बनणार, प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर बीटा हा एक वन बनणार आहे, टू झालं तयार ते. प्लस इथे काय बाकी आता, हा एक टर्म आणि हा एक टर्म, टू टाइम्स कॉस अल्फा कॉस बीटा प्लस टू टाइम्स साइन अल्फा साइन बीटा. इथून आपण टू कॉमन घेऊयात, तर इथे राहील कॉस अल्फा कॉस बीटा प्लस साइन अल्फा इंटू साइन बीटा. ठीक आहे, तर हे इथे पण टू झालं, पुन्हा टू, हा टू आणि हा टू कॉमन घ्या, तर टू कॉमन घेतलं तर इथे वन बाकी राहिला आणि प्लस पुढे हे जे आहे ब्रॅकेट हे काय तयार झालंय, हे कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी म्हणजे कॉस ए मायनस बी. तर हा तयार झाला तुमच्याकडे कॉस ए मायनस बी म्हणजे कॉस अल्फा मायनस बीटा. ठीक आहे, तर हा टू टाइम्स वन प्लस कॉस असा टर्म तयार होतो ब्रॅकेटच्या आतमध्ये आणि वन प्लस कॉसचा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती असतो, तो असतो काय, टू कॉस स्क्वेअर अँगलचा हाफ. अँगलचा हाफ म्हणजे काय होईल, अल्फा मायनस बीटाचा
हाफ होईल. हे काय झालं म्हणजेच 4 cos स्क्वेअर अल्फा मायनस बीटा अपॉन 2. हे तुमचं आन्सर असायला पाहिजे. सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे. साधं ब्रॅकेट ओपन करायचं. हे लिहायची पण गरज नाही करत. ही स्टेप लिहायची गरज नाही पाहिजे तुम्हाला. तुम्ही डायरेक्ट इमॅजिन करायचं की काय होणार आहे. याच्यातला कॉस स्क्वेअर, याच्यातला साइन स्क्वेअर, हा एक 1 होईल, हा एक कॉस स्क्वेअर, हा एक साइन स्क्वेअर, हा एक 1 होईल. हे 2 तयार झाले. इथून 2 कॉस ए कॉस बी आहे, इथून 2 साइन ए साइन बी आहे. तर 2 कॉमन घेणार आपण. डायरेक्ट ही स्टेप पण तुम्ही लिहू शकता. लिहायचं काम वाचेल, टाइम वाचेल तुमचा. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे. या क्वेश्चन मध्ये थोडीशी गडबड आहे प्रिंटिंग मध्ये, म्हणजे टायपिंग मिस्टेक आहे थोडीशी. इथे काय असायला पाहिजे ना, इथे cos 10 इंटू cos 50 असं असायला पाहिजे होतं. ते मायनस टाईप झालाय, बट तो काय पाहिजे cos 10 इंटू cos 50 असं पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे हा थोडासा टायपिंगची मिस्टेक आहे. बरं, याच्यामध्ये मग काय करणार, जर तुमच्याकडे इथे cos 10 इंटू cos 50 असा दिसला तुम्हाला की तो cos a cos b दिसतोय, म्हणजे cos a इंटू cos b. तर cos a इंटू cos b काय असणार आहे, आपल्याकडे फॉर्म्युला 2 cos a cos b चा आहे, म्हणून 2 पाहिजे सोबत. तर 2 ऍडजस्ट करावं लागेल. म्हणजे आपण काय करणार, प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय आणि बाहेर डिवाइड करणार. 1/2 लिहिलं बाहेर. इथे 2 ने मल्टिप्लाय करून हा 2 cos स्क्वेअर 10 झाला. इथे मायनस 2 cos 10 इंटू cos 50 असं झालं. हे मल्टिप्लिकेशन आहे मध्ये, आणि प्लस 2 टाइम्स cos स्क्वेअर 50 असं झालं. ठीक आहे. आणखी एक गोष्ट करता येईल. आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 प्लस cos 2 थिटाचा फॉर्म्युला. हा काय असतोय, 2 cos स्क्वेअर थिटा असतोय. तर cos स्क्वेअर थिटा तुम्हाला पाहिजे असेल तर 1 प्लस cos 2 थिटा अपॉन 2 असं आपण त्याला करू शकतो चेंज. ठीक आहे. कोणाकोणाला चेंज करायचं बघा आता. हा 1/2, इथे हा 2 cos स्क्वेअर आला, म्हणजे ते काय होईल 1 प्लस कॉस अँगल डबल, म्हणजे 20 होणार आहे. हा ठीक आहे. त्यानंतर हे 2 cos a cos b, हे 2 cos a cos b काय असतंय, तर ते cos a प्लस b प्लस cos a मायनस b असं असणार. मग cos a प्लस b म्हणजे 60 डिग्री झालं, आणि प्लस cos a मायनस b म्हणजे 40 डिग्री झालं. ठीक आहे. हे झालं cos a प्लस b प्लस cos a मायनस b. त्यानंतर प्लस हा जो 2 cos स्क्वेअर आहे, पुन्हा 2 cos स्क्वेअरला काय लिहायचं आपण, 1 प्लस कॉस अँगल डबल करा 100 लिहायचा याला. ठीक आहे. असं चेंज झालंय. आता काय होतंय की 1/2 हा 1 आणि इकडचा 1 हे सगळं 2 झालं समजा. हा 2 प्लस इथे मध्ये cos 20 आणि प्लस मध्ये तो cos 100 आहे. सॉरी, cos 100 आहे. अरे मायनस मध्ये ब्रॅकेटच्या आतमध्ये, इथे मला वाटतं ब्रॅकेट काढून टाकू. आता आपण हे ब्रॅकेट काढून टाकू. तर काय होईल, हा मायनस होईल cos 60 डिग्री, आणि हा प्लसचा मायनस होईल cos 40 डिग्री. ठीक आहे. पुन्हा एकदा मला वाटतं फॉर्म्युला यूज करावा लागेल. इथे काय होईल फॉर्म्युला आपला, हा 1/2 2 प्लस cos c प्लस cos d म्हणजे 2 cos c प्लस d बाय 2, 120/2 म्हणजे 60, आणि cos c मायनस d बाय 2 म्हणजे 80/2 तर 40. मायनस हा cos 60 1/2 असतोय, मायनस cos 40 आहे आपल्याकडे. cos 60 हा जो आहे तो 1/2 आहे. 1/2 आणि हे 2 कॅन्सल झाले. इथे कोण बाकी राहिलं, फक्त प्लस मध्ये cos 40 हा पॉझिटिव्ह वाला, हा निगेटिव्ह वाला cos 40 हे पण कॅन्सल होतील. राहील काय, फक्त 1/2 इंटू 2 हा 2 बाकी, हा मायनस 1/2 बाकी, 2 मायनस 1/2. हे झालं 1/2 इंटू 3/2, म्हणजे आन्सर काय असायला पाहिजे, 3/4 आन्सर असायला पाहिजे. ऑप्शन आहे का 3/4 आपल्याकडे, ऑप्शन सी आहे 3/4. ठीक आहे. ऑप्शन सी म्हणजे काय असेल त्याचा करेक्ट आन्सर असेल. आपण काय वेगळं काही केलं नाही, फक्त फॉर्म्युला दिसतो इथे, ते मल्टिप्लिकेशन पाहिजे होतं. हे कॉसचा प्रोडक्ट दिसला मला, त्यासोबत 2 पाहिजे, तर हा फॉर्म्युला तयार होईल 2 cos a cos b चा फॉर्म्युला. तर 2 ऍडजस्ट करण्यासाठी आपण काय केलंय, 2 ने डिवाइड केलं, 2 ने मल्टिप्लाय केलंय. मग हे 2 cos स्क्वेअर 2 cos स्क्वेअर यांचे फॉर्म्युले आपण बनवले, आणि इथे हे 2 cos a cos b हा फॉर्म्युला तयार केला. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा हे सगळं ब्रॅकेट ओपन करा. हे 2 पॉझिटिव्ह सोबत घेतले आपण, cos 20 cos 100, हे निगेटिव्ह वाले बाजूला ठेवलेत. इथे परत हे सगळं तयार झालं. बाकीचं सगळं कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. तुम्हाला फक्त फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतील बऱ्यापैकी या चॅप्टरमध्ये. फक्त तो कुठला फॉर्म्युला यूज करायचा हे थोडंसं आपल्याला विचार करावा लागणार आहे. ठीक आहे ना. थोडी प्रॅक्टिसने होईल ते. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. साइन स्क्वेअर काहीतरी म्हणतात -160. तर हा साइन मध्ये आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की मायनस तर बाहेर येतो, म्हणजे हे काय होईल मायनस साइन स्क्वेअर, किंवा असं लिहू त्याला, स्क्वेअर नंतर लिहू ना वरती. ठीक आहे. हा असा होईल मायनस सोबत साइन 160, मायनस साइन बाहेर घेतला मी, याचा स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर 70, प्लस इथे काय होईल साइन 180 मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंटचा अँगल,
साइन थिटा बाकी राहील, साइन थिटा अपॉन, मला वाटतं इथे पण क्वेश्चन मध्ये काहीतरी गडबड असेल कदाचित, माहित नाही. ठीक आहे, हा 1 असं वाटतंय पण तो माहित नाही. 1 झाला तिथे, पुढे साइन साइन कॅन्सल झाले. इथे चेंज करायचंय, हा मायनसचा स्क्वेअर आहे ना, तर तो पॉझिटिव्ह होणार. आणि 160 काय करता येईल म्हणजे इथे, म्हणजे असं येते साइन स्क्वेअर 160 म्हणजे त्याच्यासोबत बनवा 70 प्लस मध्ये कर, 90 प्लस 70 लिहू आपण त्याला, 90 प्लस 70 अपॉन मध्ये साइन स्क्वेअर 70 प्लस 1 तयार झालं. तर साइन 90 प्लस थिटा, साइन 90 प्लस थिटा काय असणार, कॉस थिटा असणार. म्हणजे हा कॉस 70 असेल आणि त्याचा स्क्वेअर आहे, तर इथे झाला कॉस स्क्वेअर 70 अपॉन साइन स्क्वेअर 70. ओके, प्लस 1 असा ऑप्शन आहे का, चेक करू आता. तर हे कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर काय बनतंय, कॉट स्क्वेअर बनतंय. हा खाली 70 सॉरी, तर हे झालं कॉट स्क्वेअर, कॉट स्क्वेअर 70 प्लस 1 म्हणजे काय होईल, कॉट स्क्वेअर 70 प्लस 1 म्हणजे 1 प्लस कॉट स्क्वेअर काय आपल्याकडे, 1 प्लस कॉट स्क्वेअर आपल्याकडे आहे कोसेक स्क्वेअर, कोसेक स्क्वेअर 70 तयार झालं. बट कोसेक स्क्वेअर 70 असं ऑप्शन नाहीच आहे कुठेच, याच्यामध्ये नाहीच आहे तो ऑप्शन. मग आपल्याला काय करायचंय, ऑप्शन मध्ये चेंज करायचं अँगल 20 सगळ्या ऑप्शन साठी. तर याला आपण बनवू ना, याला अलर्ट करू आता. कोसेक स्क्वेअर 70 म्हणजेच आपण याला 90 मायनस 20 म्हणू शकतोय. आणि कोसेक 90 मायनस थिटा म्हणजे काय असतंय, सेक थिटा, फक्त वरती स्क्वेअर, तर इथे काय होईल मग, सेकचा स्क्वेअर होईल 20. ऑप्शन काय असायला पाहिजे मग, ऑप्शन सी असायला पाहिजे. तर जे काही ऑप्शन मध्ये आहे त्यानुसार आपण थोडंसं चेंज करणार. अदरवाईज आपलं हे आन्सर करेक्ट आलं होता, हे आपण करेक्ट केलंय, म्हणजे याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही काही. बट असा ऑप्शन नाहीये, ऑप्शन सगळे 20 डिग्री सोबत आहेत. तर आपल्याला काय करायचंय, त्या 70ला चेंज करायचं 90 मायनस 20. तो 70 म्हणजेच काय असेल, 90 मायनस 20 असेल. आणि मग तो कोसेक 90 मायनस थिटा सेक थिटा असतोय, म्हणजेच काय झालं मग, सेक स्क्वेअर 20 असं झालं तयार ते. ठीक आहे, हे पण थोडं फॉर्म्युलावरती बेस्ट आहे सगळं, मायनस साईन वगैरे ऍडजस्ट करायचे. याला एकदा अलर्ट बनवायचंय, खालचा अँगल 70, खालचा अँगल 70, तर आपण इथे पण त्याला 90 प्लस 70 हा ऍडजस्ट केला. ठीक आहे, इथे पण अलर्ट अँगल यूज केला आपण, 180 मायनस थिटा म्हणजे साइन थिटा झाला तो. ठीक आहे, तिकडे 1 तयार झाला, आणि हे 1 प्लस कॉट स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर. हे साधे बेसिक आयडेंटिटी वगैरे यूज केलं ट्रिग्नोमेट्रीच्या. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. त्याच्यामध्ये काय म्हणतात ना, की एक पी गिवन आहे, टॅन 20 म्हणजे पी सांगितलंय, ही पी ची व्हॅल्यू दिली, पी ची व्हॅल्यू गिवन आहे टॅन 20, किंवा असं म्हणा टॅन 20 ची व्हॅल्यू गिवन आहे पी. ठीक आहे, आणि मग हे सगळं विचारलंय. एक काम करायचं म्हणजे आपल्याला काय करायचंय, की हे सगळं आपल्याला त्या पीच्या टर्म्स मध्ये बनवायचंय. ऑप्शन मध्ये पहा ना, हे सगळं पीच्या टर्म्स मध्ये तयार करायचं म्हणजे याला. ठीक आहे, तर आपण काय करूयात, याला हा तो सरळ फॉर्म्युला दिसतोय आपल्याला, की तो फॉर्म्युला 160 मायनस 110 असा. हा फॉर्म्युला कोणाचा आहे, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी, म्हणजेच काय हे आहे टॅन ए मायनस बी. 160 मायनस 110 म्हणजे काय तयार झालं, तर आता तयार झालं टॅन 50 डिग्री. ठीक आहे, पण आपल्याला काय आहे, तो पी 20 मध्ये ना 20 येतो पी, त्या टाईप थोडासा फॉर्म्युला बनवावं लागेल. ठीक आहे, टॅन 50ला आता काय करू, या 50ला मी काय करतो ना, मग अशी आपण जसं यूज केलं, 50 म्हणजेच 90 मायनस 40 आहे, बरोबर. तर टॅन 90 मायनस 40 म्हणजे काय होईल, टॅन 90 मायनस थिटा, कॉट थिटा. तर हा झाला कॉट 40, कॉट 40 डिग्री झाला. पण तरी पण अजून आपला आन्सर नाही मिळणार, कारण आपण सगळे हे टॅन 20 मध्ये चेंज करून सांगायचे. तर या कॉट 40ला आपण काय करू, 1 अपॉन टॅन मध्ये चेंज करू एकदा, 1 अपॉन टॅन 40 होईल. आणि इथे आल्यानंतर आता पूर्ण अँगलला हाफ करावं लागेल ना, कारण टॅन 20 मध्ये बनवायचं म्हटलं आपल्याकडे टॅन 40 आला तशी, अजून एकदा हाफ करावं लागेल. तर तो टॅन टू थिटाचा फॉर्म्युला यूज करा. 1 अपॉन काय फॉर्म्युला असतो टॅन टू थिटाचा, इथे वापरायचा आहे 2 टॅन थिटा, म्हणजे अँगल हाफ होईल आता 2 टॅन 20 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर 20. हा जो खालचा डिनॉमिनेटर वरती जाणार आहे, म्हणजे 1 मायनस टॅन स्क्वेअर 20 अपॉन काय बाकी राहिलं 2 टॅन 20, आणि टॅन 20 म्हणजेच पी आहे. तर आपला आन्सर काय असायला पाहिजे, 1 मायनस पी स्क्वेअर अपॉन 2p, 1 मायनस पी स्क्वेअर अपॉन 2p, ऑप्शन सी. ठीक आहे, सिंपल आहे खूप जास्त. हा फक्त डायरेक्ट फॉर्म्युला आहे याचा, इथून आपल्याला टॅन 50 भेटला, बट आपल्याला टॅन 20 मध्ये बनवायचंय. तर आपण त्याला 50लाच आपण 90 मायनस 40 लिहून घेतलंय. आता हे कॉट मध्ये तयार झालं, याला पुन्हा टॅन मध्ये बनवलं मी, 1 अपॉन मध्ये टॅन, त्याचा फॉर्म्युला यूज केलाय. तर तुम्हाला काय भेटेल मग, हे सगळं असं टॅन 20 मध्ये तयार होणार आहे. ठीक आहे, ऑप्शन काय असेल, ऑप्शन सी. जे काही रिक्वायर्ड आहे आपल्याला, जे काही गिवन आहे ऑप्शन मध्ये, जे काही दिलंय त्यानुसार थोडंसं
फॉर्म्युले चेंज करत राहायचं. ठीक आहे, थोडा विचार तो करावा लागेल की कुठल्या स्टेपमध्ये काय यूज करायचं, आणि हे प्रॅक्टिसने होईल आपोआपच. पुढचा क्वेश्चन कॉस नाही सॉरी तो कॉट गिव्हन आहे, कॉट ए प्लस बी. कॉट ए प्लस बी 0 दिलाय, कॉट ए प्लस बी इक्वल्स टू 0. आता कॉट कुठल्या अँगल साठी 0 असतोय, तर कॉट 90 0 असतो, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे ए प्लस बी याची व्हॅल्यू किती असणार, ती 90 डिग्री असणार, हे कन्फर्म झालं. कॉट 90 0 असतोय ना, त्याच्यामुळे जो कॉट सोबत अँगल आहे तो काय असायला पाहिजे, 90 असायला पाहिजे. ए प्लस बी 90 झालं, ही एक कंडिशन भेटली आपल्याला. आता काय विचारलं यांनी विचारलं की साइन ऑफ ए प्लस 2b फाइंड करा म्हणतायत ते. हे म्हणजेच काय लिहू आपण, याला असं लिहूयात, ह्या 2b ला स्प्लिट करा. ए प्लस बी वेगळा काढला मी, ठीक आहे ना, आणि एक बी वेगळा केला, अजून एक जो बी बाकी तो वेगळा केला, ए प्लस बी असं केलं. ठीक आहे, आता काय करायचं, आता इथे यूज करा ए प्लस बी म्हणजे 90 आहे ऑलरेडी, तर इथे काय तयार झालं, हे साइन 90 प्लस बी तयार झाला, कारण ए प्लस बी 90 आहे, आणि साइन 90 मायनस थीटा काय असणार, कॉस थीटा असणार. त्याचा आन्सर काय तयार झाला, कॉस बी तयार झाला. ओके, पण आता असं पण आन्सर नाहीये ऑप्शन मध्ये. इथे बघा ना, ऑप्शन मध्ये कॉस बीचा टर्म नाहीच आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, परत एकदा हे सगळे ऑप्शन सगळे ए मध्ये आहेत, त्या बी ला पुन्हा ए मध्ये चेंज करायचंय, तर इथून लिहावं लागेल ते. आता बी म्हणजेच कोण आहे, तर बी म्हणजे आहे 90 मायनस ए. पुन्हा एकदा बी अँगलला चेंज करा, बीच्या जागेवर आपण काय लिहिणार आहेत, बीच्या जागेवर लिहिणार आपण 90 मायनस ए, आणि कॉस 90 मायनस थीटा म्हणजे काय असतंय, साइन थीटा असते. तर आन्सर काय असायला पाहिजे, साइन ए म्हणजे ऑप्शन बी असायला पाहिजे. ठीक आहे, बेसिक गोष्टी ट्रिग्नोमेट्रीच्या हे आपण अप्लाय करत जायचंय प्रत्येक स्टेप मध्ये. जे काही आपल्याला ऑप्शन गिव्हन आहे त्यानुसार आपल्याला काय चेंज करायचा हे थोडा विचार करून त्या स्टेप मध्ये गोष्टी अप्लाय करत जायच्या. ठीक आहे, पुढे चला. सोपा होता तो आताचा क्वेश्चन. कॉस टू बी गिव्हन आहे, कॉस टू बी गिव्हन आहे, कॉस ए प्लस सी अपॉन कॉस ए मायनस सी, आणि आपल्याला पाहिजे टॅन ए टॅन बी टॅन सी आर इन एपी जीपी एचपी वगैरे असं विचारलं यांनी काय ते. ओके, म्हणजे टॅन मध्येच पाहिजे सगळं, काही हरकत नाही. तर आपण एक काय करू, याला आपण असं गिव्हन आहे पहा, कॉस दिलाय 2b इक्वल्स टू कॉस ए प्लस सी गिव्हन आहे, अपॉन मध्ये कॉस ए मायनस सी गिव्हन आहे. ठीक आहे, इथे काय करू आपण, कंपोनेंट डिव्हिडंड यूज करू, कारण आपल्याला वेगळं काही करता यायचं नाही अजून त्यात. इथे फॉर्म्युला यूज कराल कॉस ए प्लस बी वाला, तर तो कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी असतो, खाली कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. इथे काय असं खूप वेगळं असं, म्हणजे तिथून आपल्याला जे पाहिजे सगळं टॅन मध्ये तयार झालं पाहिजे ना, टॅन ए टॅन बी टॅन सी बनवायचे, यांच्यामध्ये सांगायचं रिलेशन काय असेल ते टॅन मध्ये काही कन्वर्ट होणार नाही. इकडे पण तो कॉस 2b आहे, तर एक काम करायचं सगळ्यात सोपं वाला, ते म्हणजे इथे काही नाही म्हणजे खाली 1 आहे. तर जर असं असेल, एक तुम्हाला प्रपोर्शन दिला असेल असा ए अपॉन बी इक्वल्स टू सी अपॉन डी, तर आपण याच्यामध्ये कंपोनेंट डिव्हिडंड सांगतो. कंपोनेंट डिव्हिडंड काय असतं की वरती ए प्लस बी लिहिणार, डिव्हिजन मध्ये ए मायनस बी लिहिणार, तिकडे सी प्लस डी अपॉन मध्ये सी मायनस डी लिहिणार. ठीक आहे, हे असतं कंपोनेंट डिव्हिडंड. हे आता आपण इथे अप्लाय करायचंय. तर इकडे काय होईल, इकडे होईल हा कॉस 2b प्लस 1, कॉस 2b प्लस 1 अपॉन मध्ये कॉस 2b मायनस 1. इकडे फॉर्म्युला यूज करू शकतो आपण. इकडे होईल कॉस ए प्लस सी प्लस कॉस ए मायनस सी डिवायडेड बाय कॉस ए प्लस सी मायनस कॉस ए मायनस सी. ठीक आहे ना, हे असं तयार होईल. हे आता तुम्ही फॉर्म्युला यूज करा. आता फॉर्म्युला यूज करा 1 प्लस कॉस वाला, तर हा असतोय 2 कॉस स्क्वेअर, अँगल हाफ करायचा म्हणजे हा बी होणार डिव्हिजन मध्ये. हे ऍक्च्युली 1 मायनस कॉस पाहिजे होतं ना, तर कॉस मायनस 1 तयार झालाय. हे काय पाहिजे, 1 मायनस कॉस पाहिजे. तिथे मायनस साइन कॉमन घेऊ आपण, मायनस साइन बाहेर येईल. हे 1 मायनस कॉस म्हणजे काय असतं, 2 साइन स्क्वेअर असतं. 2 साइन स्क्वेअर अँगल पुन्हा हाफ करायचा आहे, बी करायचं, इक्वल्स टू इथे कॉस सी प्लस कॉस डी चा फॉर्म्युला 2 टाइम्स कॉस ए प्लस बी बाय 2 केलं तर सी कॅन्सल होईल, 2a अपॉन 2 म्हणजे कॉस ए, आणि पुन्हा कॉस ए मायनस बी कराल तर सी राहील. ठीक आहे, डिव्हिजन मध्ये कॉस सी मायनस कॉस डी. तर इथे काय असतं, मायनस 2 साइन सी प्लस डी बाय 2 पुन्हा ए, आणि साइन सी मायनस डी केला तर सी ए कॅन्सल होईल, सी राहील. असं हे तयार झालं सगळं.
फॉर्म्युला यूज केला आपण, ठीक आहे. फक्त इकडे एक तर काम करा, 2 आणि 2 कॅन्सल करा, मायनस मायनस कॅन्सल करा, हा 2 कॅन्सल करा. इथे तयार झाला कॉट स्क्वेअर, इथे तयार झालाय कॉट स्क्वेअर बी. इकडे काय झालंय पहा आता, कॉस ए अपॉन साइन ए. इथे पुन्हा एक कॉट तयार झालाय कॉट ए, आणि इंटू इथे तयार झालाय कॉस सी अपॉन साइन सी म्हणजे कॉट सी. तर हे सगळे कॉट मध्ये तयार झाले. यांचे रेसिप्रोकल करा म्हणजे कोण भेटेल, टॅन मध्ये भेटेल सगळं. हा भेटेल 1 अपॉन टॅन स्क्वेअर बी इक्वल्स टू 1 अपॉन टॅन ए इंटू 1 अपॉन टॅन सी. यांना पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय तयार झालं, हे कॉस टॅन स्क्वेअर बी म्हणजेच टॅन स्क्वेअर ए इंटू टॅन स्क्वेअर सी. आणि ही कंडिशन म्हणजे काय आहे, ही कंडिशन आहे जीपी वाली कंडिशन, मिडल टर्मचा स्क्वेअर इक्वल्स टू फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म. सो हे जर जीपी वाली कंडिशन भेटली टॅन मध्ये, म्हणजेच काय असेल, हे जे 3 टर्म्स आहेत टॅन ए टॅन बी टॅन सी, ते काय असायला पाहिजेत, जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असायला पाहिजेत. कारण ही कंडिशन जीपी वाली कंडिशन आहे. ही जी कंडिशन आहे ती काय, जीपी ची कंडिशन असते की मिडल टर्मचा स्क्वेअर इक्वल्स टू फर्स्ट टर्म इंटू थर्ड टर्म. ठीक आहे. तर 2 टाइम्स असं झालं की 2 टाइम्स मिडल टर्म इक्वल्स टू फर्स्ट टर्म प्लस थर्ड टर्म, तर हे एपी बनतं. मग ही कंडिशन एपी साठी असते. आणि मिडल टर्मचा स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म इंटू थर्ड टर्म असं असेल तर ही कंडिशन जीपी ची असणार आहे. आपल्याला काय मिळालंय, तो मिडल टर्मचा स्क्वेअर इक्वल्स टू फर्स्ट इंटू थर्ड म्हणजे हे काय असेल तर जीपी असेल. ठीक आहे. थोडस इम्पॉर्टंट पहिली ही वाली स्टेप आहे. इथे तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवावं लागेल की या टाइप मध्ये काय झालं तर काय होणार ना, डायरेक्ट जर फॉर्म्युला तुम्ही यूज केले, समजा कॉस ए प्लस सी यूज केला, तर ते कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी असं होईल. 2 कॉसचे टर्म मध्ये प्लस मायनस दुसरा साइन कॉस साइन साइनचा टर्म, इकडे पण तेच बनणार आहे. त्यांना चेंज करून कॉट मध्ये टॅन मध्ये चेंज करणं मुश्किल आहे. इकडे कॉस 2b आहे, हे सगळं म्हणजे टॅन मध्ये कन्वर्ट करायचं अवघड आहे. म्हणून आपण काय केलेला, कंपरेंडो डिव्हिडंड वापरला. म्हणजे काय झालं की अँगल पण सिंगल सिंगल झाले, कॉस ए कॉस बी साइन ए साइन सी या टाइप मध्ये. तिकडे पण 1 प्लस कॉस 1 मायनस कॉसचे फॉर्म्युले यूज करता आले. ठीक आहे ना. थोडस असं हे या टाइपचे फॉर्म्युले यूज होतील याच्यामध्ये. पुढचा क्वेश्चन दिलाय परत एकदा, कॉस सी प्लस कॉस एक्स प्लस कॉस वाय मायनस कॉस एक्स प्लस वाय इक्वल्स टू 3/2 दिलाय. तर ते म्हणतात एक्स प्लस वाय इक्वल्स टू 0, एक्स इक्वल्स टू 2y वगैरे वगैरे असे काहीतरी ऑप्शन्स गिवन आहेत. काय ते चेक करायचं आपल्याला. एक काम करू, सरळ सरळ आपण काय करू, याच्यामध्ये फॉर्म्युला यूज करू दोघांमध्ये. पहिला कॉस सी प्लस कॉस डी. कॉस सी प्लस कॉस डी असतोय 2 कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2. ठीक आहे. आता इथे अँगल हाफ झाले, पुढे पण अँगल हाफ करा, याला पण हाफ अँगल मध्ये चेंज करायला लागेल. तर कॉस एक्स प्लस वाय याला काय लिहू आता मी, मायनस, याला असं लिहू आपण की 2 कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय बाय 2 मायनस 1 इक्वल्स टू 3/2. आता हे का लिहिलं आपण, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. मग मी काय केलंय, हा 2 थीटा म्हणजे कोण ऍझ्युम केला, हा एक्स प्लस वाय. तर पुढे काय यायला पाहिजे मग, त्या थीटाचा हाफ म्हणजे एक्स प्लस वायचा हाफ व्हायला पाहिजे. तसं इथे काय झाला, 2 कॉस स्क्वेअर हा थीटा म्हणजे एक्स प्लस वायचा हाफ आणि मायनस 1. ठीक आहे, असं ऍडजस्ट केलं. आता ब्रॅकेट ओपन करून द्या. तर इथे मला मिळतोय 2 cos x plus y by 2 into cos x minus y by 2 minus 2 cos square x plus y upon 2. आणि हा मायनस मायनस प्लस 1 होईल, जो की तिकडे जाऊन मायनस 1 होणार आहे. ठीक आहे, तिकडे जाऊन मायनस 1 केला मी त्याला. तर तिथे तर भेटलं 1/2. इकडे काय प्रॉब्लेम नाही राहिला, हा झाला 1/2. याला पण पुन्हा 2 इकडे मल्टिप्लाय करून द्या. तर हा 4 टाइम्स सगळं असं बनेल. इथे काय बनणार आहे, हा 2 जर तिकडचा मल्टिप्लाय केला आपण लेफ्ट साइडला, तर हे होईल 4 टाइम्स हा कॉस. ठीक आहे, नंतर करू. इथे काय झालं बघा, आता इथे काय झालं, पहिल्या टर्म मध्ये कॉसचे 2 टर्म्स आहेत, हा एक टर्म आहे, हा एक टर्म आहे. इथे कॉसचा एकच टर्म आहे स्क्वेअर वाला. ठीक आहे. मग आता आपल्याला काय पाहिजे ना, आपल्याला एक्स आणि वाय मध्ये रिलेशन पाहिजे. ठीक आहे. तर आपण काय करू, इथून जर तुम्ही कॉमन घ्यायला गेलात ना, की 2 cos x प्लस वाय बाय 2 2 cos x प्लस वाय बाय 2, तर हा टर्म बाकी राहील आणि एक हा टर्म बाकी राहील. म्हणजे हे पुन्हा cos c मायनस cos d, पुन्हा ते cos 2 cos c प्लस d बाय 2 cos c मायनस d बाय 2, हे पुन्हा अजून काहीतरी वेगळं तयार होणार आहे. हे करण्यापेक्षा आता आपण काय करू, आपण याला क्वाड्रेटिक मध्ये चेंज करू. म्हणजे हा जो टर्म आहे, जो रिपीट, हा इथे स्क्वेअर पण आला ना, हा जो कॉस वाला टर्म आहे
एक्स प्लस वाय बाय टू वाला इथे याचा स्क्वेअर आहे, एकदा स्क्वेअर आलाय, एकदा तो डिग्री 1 वाला आलाय, म्हणजे हे क्वाड्रेटिक तयार होऊ शकतं इक्वेशन इन टर्म्स ऑफ तो कॉस एक्स प्लस वाय बाय टू. मग आपण काय करायचं आता, थोडक्यात एक छोटी गोष्ट सबस्टिट्यूट करा, ती म्हणजे काय, कॉस एक्स प्लस वाय बाय टू, राईट, आपण टी लिहूयात. तर हे काय होईल 2t आणि हे कॉस, म्हणजे माझ्याकडे असं आहे 2 कॉस वाला टर्म, आधी मला स्क्वेअरचा टर्म पॉझिटिव्ह करायचा आहे, तर हा टर्म तिकडे शिफ्ट करू, आपण सगळं शिफ्ट करू त्या साईडला, म्हणजे तर तो 2 आणि हा टी स्क्वेअर तयार झाला, 2t स्क्वेअर. हा टर्म तिकडे मायनस बनण्यात जाऊन तो मायनस मध्ये 2 आहे, हा एक ब्रॅकेट आहे 2 कॉस एक्स मायनस वाय बाय टू इंटू हा टी, आणि तिकडे काय येतं, तिकडे प्लस 1/2 होतच आधी ऑलरेडी, इक्वल टू 0 तयार केलं मी. सगळे टर्म्स एका साईडला शिफ्ट केले राईट साईडला, ठीक आहे, याला कारण याला प्लस करायचे मला स्क्वेअर वाला टर्म. तर टी मध्ये क्वाड्रेटिक झालं. डिनॉमिनेटर सेम करून घ्या, तर हे पुन्हा एकदा चेंज होईल 4t स्क्वेअर मायनस 4 कॉस t प्लस 1 इक्वल्स टू 0. हे असं क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालंय. आता हे जर क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालंय, तर तो जो टी आपण सांगितलाय, तो टी म्हणजे तो कॉस वाला टर्म आहे ना, कॉस वाला हा टर्म, तर याची व्हॅल्यू रिअल नंबर असणार, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, रिअल नंबर मध्ये डिफाईन आहे. तर हे जे काही आन्सर भेटेल, या सोल्युशन जे भेटेल या इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे काय असणार आहे, या टी ची व्हॅल्यू, आणि तो टी कोण असणार, तर रिअल असणार ऑलवेज, ठीक आहे ना. मग जर एखाद्या क्वाड्रेटिक मध्ये रिअल सोल्युशन असतील, तर आपण काय सांगतो, इक्वेशन परत एकदा लिहून घेऊ आपण, 4t स्क्वेअर मायनस 4 कॉस, मला वाटतं इथे एक्स मायनस वाय अपॉन 2 तयार झाला होता टी मध्ये, आणि काय होतं ते, आणि इथे होता प्लस 1, ओके, तर हा प्लस 1 आहे, प्लस 1 इक्वल्स टू 0 असं इक्वेशन आहे. याच्यामध्ये डिस्क्रिमिनंट जो असेल तो ग्रेटर ऑर इक्वल टू 0 असेल, कारण हे रिअल फंक्शन असणार, तर टी ची जी व्हॅल्यू असेल ती पण रिअल आहे, टी म्हणजे कॉस आहे, कॉसचा आन्सर रिअल नंबर असणार, ठीक आहे ऑलवेज. म्हणजे काय की सोल्युशन रिअल असेल तर आपण काय सांगतो कंडिशन, डिस्क्रिमिनंट इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू 0 सांगतो. तर डिस्क्रिमिनंट बनवा ना मग, की हा बी म्हणजे मायनस हा एवढा टर्म सगळा बी आहे, टी सोबत जे काय आहे ते त्याचा स्क्वेअर करायचा, 16 आणि कॉस स्क्वेअर झालं ते एक्स मायनस वाय अपॉन 2, हा झाला बी स्क्वेअर, मायनस 4 इंटू ए म्हणजे 4 आणि सी म्हणजे 1 इक्वल्स टू किंवा ग्रेटर इक्वल्स टू 0 झालं. इथून 16 आपण कॉमन घेणार, 16 ते डिव्हिजन मध्ये गेले 0 झाले. आता राहिला फक्त कॉस स्क्वेअर एक्स मायनस वाय अपॉन 2 मायनस 1 ग्रेटर इक्वल्स टू 0, हा 1 पण शिफ्ट करून द्या, तर जो कॉस स्क्वेअर एक्स मायनस वाय बाय 2 आहे, हा म्हणजे ग्रेटर ऑर इक्वल्स टू 1 तयार झाला. आता बघा की कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काय सांगतोय की ती एकतर पाहिजे इक्वल्स टू 1 असायला पाहिजे, किंवा ती ग्रेटर दॅन 1 असायला पाहिजे. बट कॉस्टची हायेस्ट व्हॅल्यू काय असते, +1. कॉस्टची रेंज काय, -1 टू +1, म्हणजे कॉस्टची हायेस्ट व्हॅल्यू 1 असणार, तर स्क्वेअर पण किती होणार, 1 होणार. म्हणजे कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी होऊ शकत नाही. म्हणजे आपण मॅक्सिमम काय लिहू शकतोय, की हा जो कॉस स्क्वेअर आहे एक्स मायनस वाय अपॉन 2, हा ग्रेटर तर होणार नाही, हा इक्वल्स टू 1 होणार आहे. इथे खाली इक्वल पण असते, तर ही कंडिशन आपण घेऊ शकतो डायरेक्ट. त्याच्यामध्ये इक्वल वाली कंडिशन होऊ शकते तयार, ग्रेटर होणारच नाही कधीच, ठीक आहे, ते पॉसिबलच नाही. मग कॉस स्क्वेअर जर 1 असेल तर कॉस पण किती असणार, कॉस पण असणार 1 प्लस मायनस 1 म्हणू शकतो आपण, तिथे काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे ना. मग हे जर 1 असेल तर कॉस 1 कुठे कुठे, कॉस 1 कोणत्या अँगल साठी असतो, कॉस 0 1 असतोय, म्हणजे एक्स प्लस वाय अपॉन 2, सॉरी एक्स मायनस वाय पाहिजे होतं ते. हा जर 1 असेल +1, तर कॉस 1 कधी असतोय, जर अँगल 0 असेल तर, म्हणजे एक्स मायनस वाय अपॉन 2 ही हा जो टर्म आहे तो किती पाहिजे, पहिली गोष्ट 0 पाहिजे. हा जर 0 पाहिजे तर इथून कंडिशन काय भेटेल, हा 0 होईल, वाय तिकडे शिफ्ट होईल, म्हणजे एक्स इक्वल्स टू वाय भेटेल. दुसरी केस पॉसिबल आहे ती म्हणजे इथे -1 होऊ शकतो, -1, तर कॉस -1 कधी असतोय, कॉस -1 पायला असतो, ठीक आहे, 180 ला. तर म्हणजे इथे सोबत जो काय अँगल आहे कॉसचा एक्स मायनस वाय अपॉन 2, हा मग त्या केसमध्ये पाय पाहिजे. तर असं काही ऑप्शन आपल्याकडे नाहीये, ठीक आहे ना. ऑप्शन काय आपल्याकडे एक्स इक्वल्स टू वाय, तर ही वाली केस आपण काही यूज करणार नाही. आन्सर काय असेल मग एक्स इक्वल्स टू वाय असेल, -1 आपण घेणार नाही, ठीक आहे. म्हणजे हे इथून थोडंसं आता ट्रिग्नोमेट्रीचा कन्सेप्ट आला मध्ये, जो की आपण रेंज आणि वगैरे सांगतो सगळं, ते साईनची रेंज, कॉसची रेंज, तो थोडासा कन्सेप्ट आला की काय केलं आपण, कॉस स्क्वेअर ग्रेटर इक्वल्स टू 1 म्हणतोय, तर ग्रेटर तर होऊ शकत नाही, बट 1 होणार आहे हायेस्ट व्हॅल्यू, ठीक आहे ना. मग कॉस स्क्वेअर 1 आहे तर कॉस पण प्लस किंवा -1,
मग +1 असेल तर x इक्वल्स टू y येणार, -1 असेल तर हे x मायनस वाय अपॉन 2 पाय येणार आहे. हे काही ऑप्शन मध्ये नाही आपल्याला. ठीक आहे, तर हे थोडंसं सगळं मिक्स्ड तुम्हाला यूज करायचं आहे ट्रिग्नोमेट्रीचे. आपण जे आता फॉर्म्युले बघितलेत हे फॉर्म्युले या चॅप्टरचे, प्लस मागे जे काही बेसिक शिकलेलो असतो आपण ट्रिग्नोमेट्रीचं ते पण सगळं आता यूज मध्ये येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. tan थीटा गिवन आहे sin अल्फा मायनस कॉस अल्फा अपॉन sin अल्फा प्लस कॉस अल्फा. ओके, देन व्हॅल्यू ऑफ cos 2 अल्फा, सॉरी व्हॅल्यू ऑफ cos 2 थीटा विचारली आहे. ठीक आहे ना, तर काय करू आपण, हे सगळं साइन कॉस मध्ये आहे, इकडे पण साइन कॉस लिहा. tan थीटा म्हणजेच काय असते, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. तिकडे काय आहे, तिकडे आहे साइन अल्फा मायनस कॉस अल्फा अपॉन साइन अल्फा प्लस कॉस अल्फा. क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या, तर हे होईल साइन थीटा सोबत साइन अल्फा प्लस साइन थीटा सोबत कॉस अल्फा इक्वल्स टू, हा इकडे मल्टिप्लाय झाला तर हा झाला कॉस थीटा सोबत झाला साइन अल्फा, कॉस थीटा सोबत साइन अल्फा आणि मायनस कॉस थीटा सोबत कॉस अल्फा. ठीक आहे, आता काय करता येईल बघा, एकतर हा टर्म साइन साइन मध्ये, हा टर्म कॉस कॉस मध्ये, यांना एका साईडला घेऊ आपण, आणि हे जे साइन कॉस चे टर्म्स आहेत त्यांना एका साईडला घेऊ. हा टर्म इकडे प्लस करून टाकू आणि हा टर्म इकडे मायनस होईल जाऊन. मग इथे काय झालं, मग तो टर्म इकडे प्लस मध्ये आला, म्हणजे तयार झालं कॉस थीटा इंटू कॉस अल्फा, प्लस इथे ऑलरेडी साइन थीटा इंटू साइन अल्फा आहेच, लेफ्ट हँड साइड तयार झाली. राईट साइडला हे प्लस मध्ये साइन अल्फा इंटू कॉस थीटा, आणि हा झाला मायनस इकडे येऊन, हा मायनस झाला साइन थीटा इंटू कॉस अल्फा. तर हे काय ते साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, याला आपण काय म्हणणार, हे साइन ए मायनस बी आहे. तर ए मायनस बी म्हणजे याला काय सांगता येईल, याला सांगता येईल हे अल्फा मायनस थीटा आहे. ठीक आहे ना, आणि इथे काय सांगता येईल, हा कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी म्हणजेच हा कॉस ऑफ ए मायनस बी आहे, तर म्हणजेच हा अल्फा मायनस थीटा, हा पण तोच अँगल आहे. कळतंय का सगळ्यांना, हे कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी म्हणजे काय असतंय, कॉस ए मायनस बी, आणि इकडे पण काय, हे साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, हे काय असतंय, साइन ए मायनस बी. तर हे साइन अल्फा मायनस थीटा, इकडे पण साइन अल्फा मायनस कॉस अल्फा मायनस थीटा. आता साइन आणि कॉस इक्वल झाले म्हणजे हा जो अँगल आहे साइन सोबतचा आणि कॉस सोबतचा, तो किती असायला पाहिजे, 45 डिग्रीला सेम असतात ना दोघे जण, साइन आणि कॉस. मग आपण काय करायचं की हा जो थीटा मायनस अल्फा मायनस थीटा आहे, हा म्हणजे कोण असेल तर हा असेल π/4 असेल. ठीक आहे, तर आपल्याला पाहिजे काय, आपल्याला cos 2 थीटा पाहिजे ना, तर आधी थीटा बनवून घेऊ. मग आपण इथून थीटा सांगा काय झाला, थीटा झाला अल्फा मायनस π/4. आता काय पाहिजे आपल्याला, पाहिजे 2 थीटाची व्हॅल्यू, इकडे लिहितो मी आता. थीटा अल्फा मायनस π/4 आहे, तर 2 थीटा किती असेल, 2 अल्फा मायनस π/2 इंटू π/4 π/2 होणार आहे. 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे आपण 2 थीटा 2 अल्फा मायनस 2 इंटू π/4 π/2. ओके, मग तुम्हाला काय विचारलंय, तुम्हाला विचारलंय कॉस 2 थीटा, तर कॉस 2 थीटाची व्हॅल्यू काय बनणार, कॉस 2 थीटा म्हणजेच काय होईल, कॉस ऑफ 2 अल्फा मायनस π/2. याला चेंज करा, मायनस साइन कॉमन घ्या आतमध्ये, तर हे होईल π/2 मायनस 2 अल्फा, आणि कॉसला काही निगेटिव्ह फरक नाही पडत, ते पॉझिटिव्ह राहणार आहे, पॉझिटिव्हच राहील कॉस, आणि आतमध्ये बनेल π/2 मायनस 2 अल्फा. कॉस π/2 मायनस थीटा म्हणजेच काय असतंय, साइन थीटा असते. तर आन्सर काय असायला पाहिजे, थीटा म्हणजे 2 अल्फा आहे, आता साइन 2 अल्फा हे तुमचा आन्सर आहे. साइन 2 अल्फा कुठे आहे, ऑप्शन डी मध्ये. ठीक आहे ना, समजतं हे काय केलं आपण, हे इथपर्यंत समजा तुम्ही थीटा फाइंड केलाय, सगळी कॅल्क्युलेशन फॉर्म्युला यूज करून. थीटा मिळाल्यानंतर मी काय केलं, 2 थीटा फाइंड केला, काय होईल तो, हा झाला 2 थीटा तयार. 2 थीटा तयार केला तर हा तयार झाला 2 थीटा. तुम्हाला विचारला होता कॉस 2 थीटा, मग काय करायचं, कॉस सोबत हा अँगल 2 थीटा म्हणजेच हा 2 अल्फा मायनस π/2, आणि इथे π/2 मायनस थीटा जर केलं तर तो ॲलिड अँगल बनतो. आपण मायनस साइन कॉमन घेतला, मायनस साइन कॉमन घेतल्यावर तो π/2 मायनस 2 अल्फा झालाय, आणि मग तो मायनसने कॉसला फरक नाही पडत, कॉस π/2 मायनस थीटा काय असणार, साइन थीटा असणार. थीटा म्हणजे तो जो कोणी π/2 मायनस केला आपण सॉरी, जो कोणी π/2 मधून मायनस केलाय तो अँगल साइन सोबत, म्हणजे आन्सर काय असणार, साइन 2 अल्फा, ऑप्शन डी असणार. ठीक आहे, ठीक आहे.